दोन्ही टीम स्ट्रॉंग आहेत, दोन्ही संघ बलाढ्य. चला बॅटर आणि दोन्ही टीमचे 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. रायपाडा टीमचे आले, चंदनसार टीमचे 12th मॅन, चंदनसार टीमचे 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये या, अन्यथा पॅनलाइज हवी असेल तर नका पाठवू. आणि जी इन करूनच तुम्ही बॅटिंग करायची आहे, लक्षात घ्या. अगदी विश नेटवर्क या चॅनलला आपण जोडलं गेलं. विश नेटवर्क सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर 24K एवढे मात्र सबस्क्रायबर आपल्याला पाहायला मिळाले. विश्वासजी पाटील यांचं चॅनल एक विश्वसनीय चॅनल म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. विश नेटवर्क चॅनलवर दाखवलं जाणारं क्रिकेट म्हणजे फक्त सामना नाही, ती असते एक जिवंत अनुभूती. प्रत्येक चौकाराचा उत्साह, प्रत्येक षटकारावरची आरोळी आणि प्रत्येक विकेट मागचं विश्लेषण हे सगळं इतक्या प्रभावी पद्धतीने सादर केलं जातं की प्रेक्षक स्वतःला मैदानातच असल्याचा भास होतो. विश नेटवर्कने क्रिकेट कव्हरेजमध्ये एक वेगळी उंची गाठली आहे. वेग, स्पष्टता आणि क्रिकेटवरील नितांत प्रेम यांचा सुंदर संगम म्हणजेच विश नेटवर्क. क्रिकेटचा थरार पाहायचा असेल तर विश नेटवर्क लावा. प्रत्येक रनसोबत कव्हरेज विश नेटवर्कचं पाहायला मिळतं. अशा विश नेटवर्कला 24K सबस्क्रायबर झाल्याबद्दल तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांकडून प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेब यांच्या वतीने आणि संपूर्ण आयोजकांच्या वतीने आमच्याकडून भरभरून तुमचं अभिनंदन आहे. अशीच आपण उंची गाठत राहतील आणि पुन्हा एकदा 100K पर्यंत जातील. यावेळेला आपण पाहिला क्लीन बोल्ड, क्रॉस बॅटचा वापर केला होता, शफल झाले होते आणि सरळ बॉलने मात्र यावेळेला यष्टांचा वेध घेतला. जणू काही या बॉलने स्टंपची गळाभेट घेतली की काय. फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट. बंटी गॉन. कौशिक आपण पाहतात डीजे ऑपरेटरची भूमिका निभावत असताना जशी दांडी गुल झाली आणि हे सॉन्ग मात्र त्यांनी प्ले केलं. टायमिंग असावं लागतं. गुरुदत्त म्हात्रे, कौशिक मंडप डेकोरेटर्सचे प्रोप्रायटर, अग्रीपाडा पालघर, आणि अतिशय कमी वेळेत त्यांनी ही मंडपची सजावट केली. राजेजी भोईर यांनी कॉल केला आणि त्यानंतर कमी वेळेत, कमी दिवसात ही मात्र संपूर्ण साम्राज्य उभारलं आणि काहीही सांगण्याची गरजच भासली नाही. त्यांनी स्वतःहून सगळ्या गोष्टी मात्र ॲड केल्या, अद्यावत केल्या आणि त्यामुळे गुरुदत्त म्हात्रे तुम्हाला सुद्धा मनापासून सलाम असेल. अन्यथा काही मंडप डेकोरेटर्स आपण पाहतात की कारणं काहीतरी सांगत असतात, परंतु कोणत्याही क्षेत्रात जर तुम्हाला जायचं असेल, जर मन लावून रुजवायचं असेल तर कारणं सांगून बसत नाहीत. कारणं सांगणारी माणसे यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी सांगणारी माणसं कारणं सांगत बसत नाहीत. रात्रीच्या वेळात कितीही वाजता मात्र लाईट्स पाहायला मिळाल्या तरी सुद्धा त्यांनी मात्र सबब आणि कारणं सांगितली नाहीत, ती उपलब्ध करून दिली असं राजेश भोईर यांनी आम्हाला नुकतंच सांगितलं. त्याबद्दल गुरुदत्त म्हात्रे साहेब आपलं मनपूर्वक धन्यवाद. 2 रन झालेत आतापर्यंत. आपण पाहिलं तर सध्या किरणजी पाटील विद्यमान सरपंच यांना आपण पाहतायत, हरेश्वरजी यांना सुद्धा आपण पाहू शकाल, हेमंतजी भगत यांना आपण पाहतायत, जनार्दनजी भगत साहेब यांना आपण पाहतायत, नागेशजी किनी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचप्रमाणे प्रवीणजी भोईर यांना आपण पाहतायत, राजेजी भोईर यांना आपण पाहतायत, अमित पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, महेशजी भोईर साहेब जनता राजा चषकाचे आयोजक, त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन, त्यांचं सुद्धा वेलकम. मोतीरामजी भगत साहेब आणि चंद्रकांतजी साहेब या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि संपूर्ण ग्राउंडचं जे काम केलंय
ते आमचे हे अथक मेहनत करणारे आयोजक. या आयोजकांना मनापासून मानाचा मुजरा आहे. आणि जी पिची पेंटिंग जी केले ती मोतीरामजी भगतसाहेब यांनी केले. यावेळेला शफल झाले आणि सरळ बॉलला भिरकावून दिलंय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून चौकारासाठी 4 रन. गुड शॉट. थँक्यू. चांगला फटका होता. यावेळेला आपण पाहिलात तर निरंजनच्या बॅटमधून प्रज्योत आणि निरंजन अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बंटी लवकरात लवकर बाद झाल्यानंतर आता स्वतःला डावाला संघाला सावरताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 6 दर्पण गोलंदाजी मार्कवर येताना 5व्या बॉलवर यावेळेला आपण पाहताय जबरदस्त धमाकेदार कणखर षटकार की चौकार. चौकार मुनीत कुडू यांच्या स्वागतासाठी ब्रँड ऑफ बहाडोली कॅमेरामॅन सांगितलं या वेळेला निरंजनने. अजून एक तुम्ही मात्र या फटक्याची रील्स बनवा. चौकार. गुड शॉट. 4 रन. मधून धावांचा वेग वाढलाय. 5 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 10. या धावसंख्येवर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. पहिल्या बॉलवर विकेट मिळाली. दुसऱ्या बॉलवर 2 धावा. तिसरा बॉल डॉट. लगातार 2 बॉलवर 2 चौकार. अजून एक चौकार आला तर एपी टेलर्स यांच्या माध्यमातून मात्र स्कूप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. एक इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु पायावर जाऊन चेंडू आदळला. ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ समाप्तीवर पॉवर प्लेमध्ये पॉवर पॅक बॉलिंग आणि बॅटिंग सुद्धा पाहायला मिळाली. कारण जरी 2 चौकार आले परंतु एक महत्त्वपूर्ण विकेट बंटीची मिळाली. आणि इथून आपण पाहिलं तर पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर पांडवाच 11 चंदनसार टीम जाऊन पोहोचते. प्रथम बॅटिंग करत असताना 10-1. कुस्माई चषक 2026 आजचा सलग 3रा दिवस. प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने मात्र या स्पर्धेचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. या मैदानासाठी घेतलेली मेहनत राजेजी भोईर स्वतः आहेत. या ठिकाणी 27 चषकाचे आयोजक म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते किरणजी पाटील असतील, जितूजी किनी असतील, हरेशजी पाटील असतील, स्वागतजी पाटील सध्या स्कोरिंगची भूमिका निभावत आहेत. हेमंतजी भगत असतील, नागेशजी किनी असतील, तुकारामजी पाटील असतील, सचिनजी पाटील असतील, चंद्रकांत भोईर असतील, त्यानंतर धीरजजी पाटील असतील, नितीनजी पाटील असतील, महादेव पाटील असतील, दिलीपजी भगत असतील, जयजी माळी असतील, मनोजजी राऊत असतील, जांताराजा ग्रुप संपूर्ण, त्यानंतर अक्षय भोईर असतील, सागर पाटील, संदेश पाटील, पंकज भोईर, जितेश पाटील आणि संपूर्ण टीमने घेतलेली ही मेहनत खरोखरच वाखाणण्याजोगी. आणि परशुराम पाटील यांना सुद्धा आपण पाहत आहेत, त्यांचा सुद्धा मनपूर्वक धन्यवाद असेल. 10 धावा झालेत पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर. जरा थोडंसं स्पीडअप करा जरा गेम. चांगला फटका, अतिशय चांगला फटका, परंतु तेवढाच चांगला उमेदीने झेल टिपला गेलाय आणि प्रज्योतच्या खेळीला पूर्ण विराम. सॉफ्ट डिसमिसल. आपले प्रभाकर शेठ का कोसमाई चषक
थँक्यू. वेलकम बॅक. जरा फलंदाज जरा घाई करा जरा, कारण आपण लेदर बॉल क्रिकेट खेळत नाही आहे की तुम्हाला पॅड वगैरे हेल्मेट वगैरे घालून मात्र तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उतरायचं. टेनिस बॉल क्रिकेट खेळतायत तर त्या फक्त लिमिट जो आहे 30 सेकंदामध्ये खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये गेला पाहिजे. याची दखल घ्या. जेवढं तुम्ही टाइम वाचवतील तेवढं तुम्हाला षटकंसुद्धा खेळायला मिळतील संध्याकाळच्या सत्रात. जितू प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला आशुतोष व्यवहारे सर. यावेळेला आपण पाहत आहेत व्हाईट बॉलचा इशारा करताना खार्डी म्हटलं 42 ते 43 जवळजवळ गोलंदाजांना बंदी आणली होती. फिकी गोलंदाज, जर्क गोलंदाज मात्र आपण पाहिले तर बॅन केले गेले होते. चांगला बॉल होता हा. ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. संघाची धावसंख्या 10. दिलीपजी भगत साहेब या ठिकाणी 11 धावा झालेत. दिलीपजी भगत साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा करूया वेलकम. डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी, आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. 11 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगला बॉल, फुटवर्क यावेळेला नाही आहे. लेग स्टंप पासून मात्र दूर खेळण्याचा प्रयत्न करतायत. ऑफ स्टंपला येत नाहीत, मिडल स्टंपला येत नाही आहेत आणि त्यामुळे फुटवर्क परफेक्ट यावेळेला दिसत नाही आहे फलंदाज जितूचं आणि त्यामुळे आपण पाहत आहेत बॉल डॉट. 3 बॉलचा खेळ झाला. अतुलच्या गोलंदाजीचा विचार करता पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता थोडासा बाहेर जाणारा बॉल होता. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना रिव्ह्यू घेतला गेलाय तो गोलंदाजी करणाऱ्या टीमने आणि या पण चेक करूया. डिसिजन पेंडिंग. एक DRS तुम्हाला दिला गेलाय. बॉल आता मात्र DRS तुम्हाला मिळणार नाहीये कारण शफल झाले नव्हते आणि त्या कारणास्तव आपण पाहत आहेत बॉल बरोबर खूपच बाहेर होता आणि त्यामुळे 1 रन ॲड होईल. संघाची धावसंख्या 12 ला 2. पांडवास 11 चंदसा टीम बॅटिंग करत असताना यावेळेला पुन्हा एकदा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटचं एज घेत बॉल निघून जाईल फर्स्ट स्लिपकडे. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 13. लॉस ऑफ 2 विकेट. अगदी चांगलं आयोजन, नियोजन, डोळ्याचं पारणं फिटेल, नेत्रदीपक असं आयोजन, पारदर्शकता कशी असावी आयोजनाच्या बाबतीमध्ये हे आपण सातत्याने अनुभवलंय. आणि खार्डी गावामध्ये जेवढ्या स्पर्धा होतात त्या सगळ्या ब्रँडेड पाहायला मिळतात. यावेळेला आपण पाहिलं तर पायावर जाऊन चेंडू आदळला, अपील केली होती आणि इथून जर आपण पाहिलं तर लेग बायचा इशारा येताना पाहायला मिळतो. बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाही आहे. 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या 14 जाऊन पोहोचली गेले. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना चांगली गोलंदाजी. अतुलचं मी कौतुक करीन ज्या अनुषंगाने अतुलने गोलंदाजी केले. अचूक टप्प्यावर आणि परफेक्ट मारा, धारदार गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. नारायणजी पाटील साहेब खार्डी संघाचे कोच, एक चांगलं व्यक्तिमत्व उपस्थित होत आहेत. ऑन साईडला खेळलंय. सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता आणि यस डेफिनेटली फलंदाज जितूला परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. 3rd विकेट डाऊन. जितू गॉन. चला फील्ड सेट करून घ्या, वेळ दौडू नका. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 14 या धावसंख्येवर. दीपक संके सरांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी संदीप गावण सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्हीही दिग्गज समालोचक जेव्हा असतात ना कॉमेंट्री बॉक्समध्ये, पहिल्या फेरीनंतर मात्र जुगलबंदी ज्या वेळेला होईल त्यावेळेला एक वेगळीच मजा आपल्याला पाहायला मिळेल. कारण शॉर्ट टर्ममध्ये 4 षटकांचे सामने आहेत आणि आम्ही जर चर्चा करत राहिलो तर खेळाडू त्याचा पुरेपूर
कुठेतरी थोडंसं त्यांना ॲडव्हान्टेज मिळतो, जास्त वेळ दवडला जातो. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर. 14 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. निरंजन आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर निरंजनचा खेळ बहरलाय. 6 बॉलमध्ये 10 रन त्याला नॉन स्ट्राईक एंडलाच आपण पाहिलं होतं. आता तिसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवर तो खेळण्यासाठी पुन्हा एकदा बॅटिंग स्टान्स त्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला क्रॉस बॅटचा वापर केला होता. फिल्डर आहे शॉर्ट फाईन लेगला, पुढे सरसावतील तत्पूर्वी सिंगल मेल, सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र फेकाफेकी होत असताना पाहायला मिळते. नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज बाद होऊ शकला असता, परंतु कॉन्सन्ट्रेशन लॅप झालं आणि त्याचंच कारण आपल्याला पाहायला मिळालं. इथे 2 रन्स मिळत आहेत. ओव्हरथ्रोच्या स्वरूपात एक एक्स्ट्रा मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 16 जाऊन पोहोचले गेले 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आत्ताचं क्रिकेट फास्ट क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. झपाट्याने टेनिस बॉल क्रिकेटची प्रगती होत गेली आणि आज ग्रामीण भागामध्ये सुद्धा अशा प्रकारचं स्पर्धेचं आयोजन करणं, ग्रामीण क्रिकेटला खेळाडूंना व्यासपीठ दिलं जातं, ही खूप महत्त्वाची बाब आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले. चांगला बॉल डिलिव्हर केला होता. ऑफस्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. थिंकिंग चांगली वापरले प्रेमराजने. 16 रन 3 गडी बाद. चांगला बॉल होता. पुन्हा एकदा टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. क्रॉस बॅटचा जेव्हा तुम्ही वापर करताना त्यावेळेला क्वचित आणि कदाचित जर केला तर डेफिनेटली त्याचं बेनिफिट तुम्हाला मिळतं, परंतु प्रत्येक बॉलवर जर केलात तर कदाचित अशा प्रकारचे तुम्हाला जास्तीत जास्त डॉट बॉल खर्च होताना पाहायला मिळतील. 16 रन झाले 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगला बॉल होता. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतोय. इथून विकेट मिळण्याची दाट शक्यता आणि यस डेफिनेटली रनआउटच्या स्वरूपात परतावं लागेल. धक्का क्रमांक 4 पांडवाज 11 चंदनसार या टीमला आता स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत. प्रथमतः बॅटला बॉल लागला, नंतर पायावर जाऊन चेंडू आदळला. 1 बाउन्सने चेंडूला फील्ड केलं, डायरेक्ट हिट केला आणि फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. शुभम 2 पोचले गेले. चला आई भवानी मारंबळपाडा आणि V24 चंदनसार दोन्ही टीमचे कॅप्टन, ज्या काही फॉर्मॅलिटी आहेत त्या पूर्ण करा आणि टी शर्ट कलेक्ट करण्यासाठी आपण रेडी राहायचं आहे. टी शर्ट कलेक्ट केल्यानंतर लगेच टॉससाठी आपण रेडी राहा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. पाटील साहेब झालेले आहेत. 18-4. 4 षटकांच्या अगोदर जर तुम्ही टॉस बॉक्समध्ये हजर राहिले नाहीत तर तो सामना 3 षटकांचा खेळवला जाईल, लक्षात घ्यायचं आहे. कारण ऑलरेडी तुम्हाला वेळ दिलेली आहे, त्या वेळेनुसार मात्र तुम्ही येणे गरजेची गोष्ट आहे. कारण घड्याळाचा काटा हा कोणासाठी थांबणार नाहीये. ज्याने घड्याळाचा शोध लावला असा पीटर हेनलिन जर्मनीचा संशोधक त्याच्यासाठी थांबू शकला नाही, तर तुम्हा सर्वांसाठी काय थांबेल. 18-4 आतापर्यंत 3 षटकांच्या समाप्ती अखेर थोडीशी धावसंख्येला लगाम लावला गेलाय. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. चौथं षटक हाताळण्याकरता गोलंदाज अनिल ला आपण पाहतायत. एक दर्जेदार खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं.
अक्षयला एका साईडला आपण पाहत आहेत नेहमीच एनर्जेटिक प्लेअर म्हणून ज्याची ओळख. चांगला बॉल होता, ऑन साईडला खेळलाय, मनगडाचा वापर करत असताना डीप मिड विकेटला फिल्डिंग चांगली झाली. थ्रो चांगला आहे का? मात्र चांगला थ्रो होता परंतु परफेक्ट या वेळेला पाहायला मिळाला नाही. तत्पूर्वी जर आपण पाहिली तर चांगली गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 20 वर जाऊन पोहोचले गेले 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 11 बॉलमध्ये 14 रन्स निरंजनच्या बॅटमधून आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. बराच वेळ तो खेळपट्टीवर राहिलाय. आता धावांचा वेग वाढेल का त्याच्या बॅटमधून? अपेक्षा फार असतील. ऑन साईडला क्रॉस बॅटचा वापर केलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल वळतोय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील, चेंडूला फील्ड करतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर संतोष दुसऱ्या धाव घेण्याच्या प्रयत्नात नाहीये. एकच रनवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 21 या धावसंख्येवर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आई भवानी मारंबळपाडा V24 चंदनसार आला असाल तर लवकरात लवकर या. सरळ बॅटचा वापर केलाय, फोर्स केलाय या बॉलला परंतु फिल्डरने केली चुकी. चुकीला माफी नाही आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि पाहता पाहता 2 रन्स येतील का? डायरेक्ट हिट झालाय एकच धावेवर. समाधान व्यक्त करावं लागेल, निरंजनला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. विकेट डाऊन. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. आपण पाहत आहेत कोसमाई चषक 2026चा थरार, क्रिकेटचा घमासान. चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध पाहायला मिळतं आणि ग्रामीण क्रिकेटला मिळालेलं एक भव्य दिव्य व्यासपीठ म्हणजे ज्या स्पर्धेचं नाव आहे कोसमाई चषक 2026. खरडीचं हे अप्रतिम, सर्वांना हवं हवंसं असं मैदान पाहायला मिळतंय. फुलटॉस बॉल होता, नामी संधी होती या बॉलवर परंतु ॲडव्हान्टेजचा फायदा उचलला नाही. अक्षय फार वेगाने येतोय आणि शेवटच्या मोमेंटला बॉल सुटतो. तत्पूर्वी 2 रन्स मिळतील संतोषच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर पांडवाज 11 चंदनसार आणि पंचांनी सांगितलं लेट टू लेट बट अप टू डेट. 1 रन शॉट, फक्त एकच रन मिळेल म्हणजे एका रन्सने संघाची धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचली गेले. 23 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत का म्हणून या पंचांची मागणी आहे. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट आपल्या करिअरमध्ये. नेहमीच आपण पाहिलंय म्हणतात ना, ब्रँडवर फोकस न करताना स्वतः एक ब्रँड बना तरच तुम्ही मार्केटमध्ये टिकून राहतील. यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅटचे एज गेज शॉर्ट लेगला बॉल वळतोय. तत्पूर्वी सिंगल मेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर स्वागत पाटील दर्शवतायत आणि गौरव पाटील 24 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. 5 बॉलचा खेळ झालाय. चांगली गोलंदाजीचा आतापर्यंत तिखट मारा. 4ही गोलंदाजांनी सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळालं. फलंदाजांमध्येच भागीदारी व्हायला हवं असं नाहीये. क्रिकेटच्या खेळामध्ये गोलंदाजांमध्ये सुद्धा भागीदारी झाली तर विजेते डेफिनेटली तुम्ही बनता. या वेळेला फोर्स केलं या बॉलला. ऑन साईडला अक्षय येत आहेत परंतु इथे खराब फिल्डिंगचा प्रदर्शन पाहायला मिळतं आणि पाहता पाहता दुसरी रन्स येईल का? मात्र पंच त्या ठिकाणी पाहतायत, ऑब्झर्व करतायत आणि कंप्लीट 2 रन्स यावेळेला मिळत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. एकंदरीत 26 धावा, 26 रन आणि 27 धावांचं लक्ष हे समोर ठेवले गेले प्रतिस्पर्धी संघासमोर. आई भवानी मारंबळपाडा आणि V24 चंदनसार दोन्ही टीमचे कॅप्टन. सध्या आपण पाहतायत किरणजी पाटील साहेब विद्यमान सरपंच यांना आपण पाहतायत. जितू किनी, दिलीपजी भगत साहेब यांच्याशी बातचीत करत असताना मधुकरजी पाटील, नारायणजी पाटील कोसमाई खाडी टीमला नेहमीच कोच प्रशिक्षक राहिलेत अमित पाटील साहेब यांना आपण पाहतायत. त्याचप्रमाणे महेशजी भोईर साहेब जाणता राजा चषकाचे आयोजक आणि एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख प्रवीणजी भोईर, जनार्दनजी भगत, परशुराम पाटील यांना आपण पाहतायत. सर्वांचं मनपूर्वक हरीशजी असतील. चला दोन्ही टीमचे कॅप्टन.
शेठचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर. आपले प्रभाकर शेठचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर. प्रभाकर शेठचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर. आपले प्रभाकर शेठचा कोसमाई चषक आहे तो एक नंबर. थँक्यू सो मच प्रमोदजी शेडगे. पांडवास 11 चंदन सर विरुद्ध जयदुर्गा रायपाडा असा हा मॅच सुरू आहे. टॉस जिंकला जयदुर्गा रायपाडा टीमने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता. बॅटिंगसाठी आलेल्या पांडवास 11 चंदन सर टीमने धावफलकावर धावा जमा केलेल्या आहेत 26 धावा. बॅटिंग करते वेळी त्या टीमचे एकूण किती बॅटर आउट झाले होते ती चर्चा आपण करूया. 5 फलंदाज बाद झाले होते आणि 5 गडी बाद 26 धावा धावफलकावर झाल्या. एक थोडीशी खंत का वाटते की इतकी मोठी क्रिकेटची स्पर्धा आहे. संतोष वळवी या ठिकाणी दाखल झालेत, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. दुसऱ्या बाजूला धीरेंद्रचे भगत यांना सुद्धा आपण बघताय. धीरू वेलकम. नेहमीच आम्हाला चांगला सपोर्ट्स असतोय विजय मामा घरात स्पर्धेमध्ये. हे बघू शकता तुम्ही संतोष वळवी आणि धीरेंद्र भगत यांना. आई भवानी मारंबळपाडा विरुद्ध V24 चंदन सर टीमचे कॅप्टन या ठिकाणी पोहोचलेत काय? धीरू कॅप्टन आहेत. आई भवानी मारंबळपाडा टीमचे कॅप्टन या. एक थोडीशी खंत अशी की पहिल्या इनिंग नंतर दोन्ही कॅप्टन तिथे रेडी पाहिजेत फॉर्मॅलिटीज पूर्ण करून. टॉस झाला पाहिजे, थोडंसं वेळ समालोचकांना मिळाला पाहिजे चर्चा करण्याकरता कॅप्टन सोबत, परंतु हा वेळ तुम्ही गमावताय. म्हणून आयोजक असं म्हणतात की अशा मॅचेस मग 3-3 षटकांच्या ठेवायला पाहिजेत. 4 षटकांचाच मॅच असेल. आपण टॉस करून घेणार आहोत. माझ्यासोबत जोडले जात आहेत महाराष्ट्रातील नामवंत समालोचक दीपक संके सर. अतिथी कक्षामध्ये आपण बघतायत मधुकरजी पाटील साहेबांना, ते सुद्धा उपस्थित झालेत. सोबतच आदरणीय दिलीप गोविंद भगत साहेबांना बघतायत. नारायण पाटील, नारायण काका ह्या नावाने आपण जास्त प्रसिद्धी या व्यक्तीला दिलंय. कोच म्हणून चांगलं काम त्यांनी खारडी गावातील खेळाडूंसाठी केलंय असं व्यक्तिमत्व या ठिकाणी दाखल झालं. वेलकम सर, तुमचं स्वागत या आजच्या दिवसातील या मॅचमध्ये. निश्चितच खूप मोठी स्पर्धा इथे बघायला मिळते. महाराष्ट्रातील नामांकित स्पर्धेपैकी ही एक स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. आणि भरपूर तुम्ही जर बघितलं ना ग्रामीण स्पर्धेला कसं नाही तर ग्रामीण खेळाडूला कसा एक तुम्हाला मोठा व्यासपीठ द्यावा, तो व्यासपीठ जे प्रमोदने सांगितलं मगाच्या वेळेस ते बघायला मिळालं. एका दगडाच्या खाणीमध्ये एवढं सुवर्ण मोस करायचं, कोहिनूरच्या हिऱ्याप्रमाणे मैदानात चमकवायचं आणि त्या कोहिनूरच्या हिऱ्यामध्ये रत्नदीपिक रत्नजडित असे फलंदाज गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतात. एकच खंत वाटला की एवढी मोठी स्पर्धा आहे, तुम्ही वेळेवर यायला पाहिजेत. जाऊया पहिल्या षटक घेऊन जातो गोलंदाज आपल्या षटकाला. पुढचा चेंडू इथे बाकी बघा जितूचा अफळातून गोलंदाजी पडल्याचा थोडासा आतमध्ये आला. फलंदाजाला चेंडू खेळायचा होता ॲक्रॉस पद्धतीने मिड विकेट साईडला, चेंडू जातोय डॉट. आणि निर्धाव चेंडू टाकला गेलाय. 27 धावा जरी म्हटला तरी त्या दुसऱ्या इनिंगमध्ये जयदुर्गा रायपाडा टीमला महाग ठरू शकतात. अक्षय स्ट्रायकिंगकडे आहे. जितू तयार. फुल टॉस बॉलला पाठवून दिलाय स्कोअर लेग पट्ट्या बाहेर. सिक्सर. कशा पहिले षटकार मारलाय आपण ॲक्सिडेंट बघू शकतात. हा काय अफलातून रूममध्ये चेंडू होता आणि इथे त्या चेंडूवर तेवढ्या धावा निघायच्या होत्या. जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल ना लो स्कोरिंगची मॅच, तर पहिल्या पॉवर प्लेमध्ये तुम्हाला आस्किंग रेट एकदम म्हणजे 2-4 धावा द्यायला पाहिजे, 2-3 विकेट काढायला पाहिजे. जर तुम्ही दबाव टाकलात ना तर ती तुम्ही सामना जिंकू शकता. इथे जर विचार केला की जबरदस्त बॅटिंग, अक्षय 2 चेंडू खेळ 6 धावा काढल्यात, माफक आव्हान आहेत. पुन्हा सुद्धा जितू मार्गस्थ होतोय. यष्टावरती चेंडू होतं, हलक्या पाणी खेळला, मिस कॉलिंग झाला. यशचा कॉल इथे बाकी नाही, थोडीसं फ्लंबिंग झाली, सुवर्ण संधी निर्माण झाली होती. इथे तर तुम्ही गडी बाद केलं असेल, दबाव येईल, दबाव आला की मग तुम्ही इथे तो सामना करू शकता. पण इथे एक संधी आली, त्या संधीचा फायदा काही क्षेत्रक्षणा करता आलेला नाहीये. या संधी पुन्हा पुन्हा मिळत नसतं, ते निर्माण करावे लागतं. हा डॉट बॉल, धावसंख्या 6. कोळवट्यामध्ये चेंडूला खोदून काढलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये शतरक्षक आहेत. एकदा मिळाली, दुसरी धाव घेण्याचा विचार नाही. दोघांमध्ये आता कॉलिंग होतोय. सामंजस्यपणा दिसलाय.
दोघेही बॅटर सांगतात की नको नको, इथे धोका आहे. एक धाव पळून पूर्ण केली, एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 7. जयदुर्गा रायपाडा विरुद्ध लढत तुम्ही बघतायत पांडवास 11 चंदनसार. पांडवास 11 चंदनसार टीमने 27 धावसंख्येचं टार्गेट ठेवलंय आणि पाठलाग अगदी योग्य पद्धतीनं जयदुर्गा रायपाडा टीमचा. बघा चेतन पहिल्यांदा स्ट्राईकवर आहे, पुन्हा 4 षटकाला पुढचा चेंडू ऑफ स्टंपचा बाहेरचा चेंडू ऑफ ड्राईव्ह करायचा होता, कव्हरच्या क्षेत्रात चेंडू पडला तर थोडासा आतमध्ये आला आणि चकमक खातोय फलंदाज. निर्धाव चेंडू तुम्हाला बघायला मिळतो. आता मी तो विचार केलात ना, षटकार आला तरी बघा सुंदर चांगलं कमबॅक करताना चेतन जितू नावचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. आता चेतन स्ट्रायकिंगकडे आहे, म्हणजे दबाव जास्तीत जास्त आहे तो गोलंदाजी करणाऱ्या टीमवर आहे. तो दबाव त्यांनी कमी करायला पाहिजे. फुल टॉस बॉल, चेंडू हवेत आहे, झेल होईल काय? एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक दूर होतोय. अंतिम क्षणी मला वाटते 4 धावा आहेत. गेटवे ऑफ इंडिया आणि त्याचबरोबर लगान चित्रपटाची आठवण झाली. एक पाय बाउंड्री लाईनच्या बाहेर होता. या मिळतील बॅटिंग करणाऱ्या टीमला 4 धावा. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 11. संदीप, हे कसं झालं माहिती आहे का? तुम्ही मुंबईला गेलात आणि ताजमहल बघत बघत तुम्ही रस्ता क्रॉस करता आणि एखाद्या गाडीने तुम्हाला उडवलं, तसं बाउंड्री लाईनच्या पाय कधी बाहेर पडलं हे त्यांना कळलंच नाही. चला एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा चर्चा करता येऊया. ऐकूया सुमधुर गीत. प्रभाकर शेठ पाटीलचा ह्या षटकानंतर आपण आताच आपण टॉस करून घेऊया. मला वाटते टॉस आपण करून घेऊया. टॉस बॉक्समध्ये प्रमोद शेडगे सर त्या ठिकाणी असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत. आई भवानी मारंबळपाडा विरुद्ध V24 चंदन सर असा तो मॅच असेल. OTU प्रमोदजी. या मी विनंती करेन मधुकरजी पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते टॉस व्हावा. टॉस सुद्धा होणार आहे, परंतु इथे ह्या चेंडूला पाठवून दिलं स्ट्रेट लॉंग ऑन बाहेर. 6 धाव मिळतील. 6 धाव्यांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली ती म्हणजेच 17 या पण मधुकरजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन होईल. दोन्ही टीमच्या कॅप्टनचं वेलकम आहे. 7707 आणि कुसमाई यावेळेला मारंबलपाडा टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकले. मधुकरजी पाटील साहेब थँक्यू व्हेरी मच. जास्त वेळ घेणार नाहीये, मात्र मॅच सुद्धा सुरू आहे. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? थ्रो गोलंदाज काढला येथे. क्षेत्ररक्षण करू. कसं वाटतं हे मैदान? खूप शानदार आहे. आणि कोसमाई चषक म्हटलं तर प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेब यांची स्पर्धा नेहमीच आपल्याला एक उत्स्फूर्त देणारी स्पर्धा पाहायला मिळते. यंदाचं आयोजन कसं वाटतंय? खूप सुंदर आहे. नक्कीच, थँक्यू व्हेरी मच. धीरू, एक चांगले वक्तव्य आहेत, चांगलं वक्तव्य करत असतात. धीरू, कितीही या स्पर्धेची आपण वाट पाहत होतात? खूप वर्षानंतर ही टुर्नामेंट आली आहे. आमची आतुरता होती की ही टुर्नामेंट व्हावी आणि झाले आहे. यांनी कमी कालावधीमध्ये एवढं मोठं चांगलं ग्राउंड बनवलं आहे आणि एवढं चांगलं आयोजन केलं आहे. खूप धन्यवाद मानतो ते. राजेश असेल, बाकी त्याचे सचिन पाटील असतील, बाकी आपले प्रभाकर शेठ पाटील असतील आणि त्यांचा पूर्ण टीम असेल. त्यांचं टीमवर्क आहे. केवढं चांगलं मैदान बनवलं त्या लोकांनी एवढ्या कमी कालावधीत. का आमच्या विजयमामा चषकलाच आम्हाला 3 महिने जातात टुर्नामेंटला, का बाकी सगळं आयोजन करता. थँक्यू व्हेरी मच धीरू. दरम्यान षटकार सुद्धा आलाय, तर आपण टॉस आपण पाहिला तर मारंबळपाडा टीमने टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजी स्वीकारले. मारंबळपाडा 27 झाला, मॅच संपला. टू बोल. चला आपण जाऊया आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये. मॅच समाप्त झाले आणि पुन्हा एकदा जॉईंट होऊया. भरत हा पहिला गोलंदाज ठरलाय जो चेक नो म्हणजेच चेक गोलंदाज चालणार नाही या आधीच आम्ही सांगितलं. आणि दुसरा गोलंदाज झाला. या आधी सुद्धा एक गोलंदाजाला बाहेर पाडलाय. म्हणजेच त्या चेंडूवर एकूण 4 धाव मिळाल्या. 1 धाव पळून पूर्ण केली होती, 1 नोची आणि 2 धावा पेनल्टीच्या. अशा एकूण त्या 4 धावा आपण पाहिल्या. सुधीर आणि भरत हे 2 गोलंदाज कोसमाई चषक 2026 मध्ये ज्या गोलंदाजावर पंचाने कारवाई केली, दंडात्मक कारवाई केली. आता थेट आपण वळतोय मॅन ऑफ द मॅच कडे. मॅन ऑफ द मॅच गोज टू हँडशेक होतोय, हँडशेक करतायत.
पांडवास 11 चंदन सर टीमच्या कॅप्टनला माझी विनंती असेल, आपण सर्वप्रथम या. पराभूत झालेल्या टीमचं स्वागत आणि सन्मान आपण करतोय. ही मॅच समरी आहे. फुल मॅच समरीमध्ये आपण बघितलं तर पांडवास 11 चंदन सर टीमने 5 गडी बाद 26 धावा बनवल्या होत्या आणि त्याच्यामध्ये गोलंदाजी जर आपण बघितली तर